पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ऐक ना, मी बाहेर पडणार नाही रूमचं, मी असं प्रॉमिस केलं. ऐकलंय मी. पण मला पूजेला यायचंय. मॅडम काय बोलताय तुम्ही? हे बघ सच्चू, मी प्रॉमिस केलं ना की मी बाहेर येणार नाही, पण तू प्रॉमिस नाही केलाय. तू मला बाहेर घेऊन जाऊ शकतोस. नाही हा मॅडम, नाही नाही नाही, मी असं काही करणार नाहीये, प्लीज. काय बोलताय तुम्ही? आधीच एक तर माझ्यामुळे खूप त्रास झालाय माझ्या घरच्यांना, परत त्या सगळ्या पूजेत तमाशा होईल. माझ्या घरचे बाहेर कोणाला तोंड दाखवू शकणार नाही. तो जरा विचार करा ना प्लीज. सच्चू प्लीज. मॅडम मी हवं तर पाया पडतो तुमच्या, प्लीज एवढं ऐका माझं प्लीज. सच्चू पाया नको पडू प्लीज. मी तुला फोर्स नाही करत, तुला जे करायचंय तू कर. पण मी जर स्वतः रूमच्या बाहेर गेली तर मग मला नको सांगू की मी काय करणार आणि काय नाही. मी काय पण करू शकते. फॉर एक्झाम्पल मी लोकांना व्हिडिओ दाखवेल की आपल्यामध्ये जे झालं ते. बाबा काय पण होऊ शकतो, तू ठरव तुला काय करायचंय ते. काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून? का वागताय तुम्ही असं? सच्चू तू का असं वागतोय आणि हा प्रश्न तू मला का विचारतोय? वल्लीला विचार ना, तिने केलं हे सगळं, तिने केलं हे डील. मी तर फक्त पैसे दिले आणि आता तू माझा आहे. तर म्हणून मी तुला जे बोले ते तुला करावं लागणार आहे. तुझ्याकडे ऑप्शन नाहीये. करशील ना? तुला कळते ना मी काय बोलते ते? हो ठीक आहे, आता काय तुम्ही म्हणताय तसं करीन. घेऊन जाईन तुम्हाला बाहेर. सच्चू मावशी, प्रसादाची तयारी करताय? हो अगं, आता लवकरात लवकर आवरायला हवं. गुरुजी येतच असतील ना. मी करू प्रसाद? तुम्हाला चालणार असेल तर. हो कर ना, ये तू जरा घे आणि रवा चांगला तांबूस होईपर्यंत भाज. घे. वल्ले, हे सगळं तुला आधीच कळलं असतं ना तर अशी वेळ आली नसती बाळा. माझं चुकलं मावशी. मी असं वागायला नको होतं. मी आता काय करू ना मला खरंच कळत नाहीये. यांच्याबरोबर पूजेला बसू? मावशी सांगा ना, मी यांच्याबरोबर पूजेला बसू? खरं सांगू, नका बसू तुम्ही. नाही म्हणजे हे सगळं तुझ्यामुळे झालं असं नाही म्हणत आहे मी. तू या घरची सून आहेस, हे पूजा करणं हा तुझा हक्कच आहे. पण सचिनचं वागणं मला नाही पटलं. घरात लग्नाची बायको असताना तो परस्त्री घेऊन आलाय. निदान पूजेसारख्या पवित्र कार्याला त्याचा हात लागायला नको. पण आता कोण बसणार पूजेला? बायको म्हणून मला किमान तेवढा तरी मान मिळू दे ना. खरं तर मला असं वाटतं ना की ते या घरातल्या कुठल्याच गोष्टीवर माझा हक्क नाहीये. मावशी, मला बायको म्हणून किमान तेवढं तरी करू दे ना. वल्ले, तुझं दुसरं काही मागणं असतं तर नाही म्हटलं नसतं मी. पण निदान पूजेसाठी तरी हट्ट करू नकोस. अगं, सचिनची बायको म्हणून तुला खरंच जेव्हा मान होता ना तेव्हा तू त्या नात्याची किंमत ठेवली नाहीस. पण आता नाही. सौरभ अनामिका आज पूजेला बसतील. पट्या, तू काही बोलत नाहीयेस. मी केलेलं खात नाहीयेस. गाडीत सुद्धा गप्पच बसलास. आता आत वाड्यात जाऊन तरी सगळं नॉर्मल आहे असं वागणारच का? आप्पा आणि
माई मावशीनं खूप त्रास होईल हे कळलं त्यांना जर की आपलं भांडण झालंय. हे तुझ्या लक्षात येत आहे का? पट्या पट्या काय करू मी या माणसाचं? मावशी आले आलो ग. आलात तुम्ही? हे घे ना पाणी. घ्या मी सनामिका. आलात का? बरं झालं रे बाबा, अगदी वेळेत आलात. आता गुरुजी सुद्धा यायची वेळ झाली, केव्हाही येतील. आणि माझी पूजेची सगळी तयारी झाली बरं का. तुझी पूजेची सगळी तयारी झाली हे तू मला सांगूच नकोस, मला कळलं. कसं काय? अगं प्रसादाचा सुवास बाहेर गाडीपर्यंत दरवळतोय. असा काय हा? बाहेर तर बोलायला तयार नव्हता, इथं अगदी नीट वागतोय, बोलतोय. येणारच. मग प्रसाद माझ्या घरच्या सुनेने केलाय ना. चला, झाली आहे का पूजेची सगळी तयारी? हो हो झाली. या ना, तुम्ही एकदा नजर टाका म्हणजे बघा. या बघा, तुम्ही दिलेल्या यादीप्रमाणे सगळं आणून ठेवलेलं आहे. बघा बरोबर आहे की? चालेल, बघतो मी. एकदा सगळी तयारी बघून घ्या. काही लागणार असेल वगैरे तर मला सांगा, म्हणजे मग तसं मी तयारी करतो. या ना, या बसा. अगं बाई समय राहिली. गुरुजी इकडे प्रसाद तयार आहे. आहे ना, तिकडे आहे. आणायचं का आता? तुम्ही तयार ठेवा, मी सांगितलं की घेऊन या. हा हो आहे, तयार आहे. काय हो मावशी, कसली पूजा काढली? काही नाही हो, असंच आपलं घरच्या घरीच. हो काही बोलला नाही. हो गुरुजी येताना दिसले म्हणून आलो. तसे आम्ही घरातलेच ना, आणि सत्यनारायणाच्या पूजेला शेजारच्यांना बोलवतातच. नाही, मी बोलवणारच होते, तीर्थप्रसादाला बोलवणारच होते. बोलवणारच होतात ना, तर मग झालंच, आम्ही इथेच थांबतो. एवढे 4 मंत्र कानावर पडतील. हो या, बसा ना. हो या का या, आपण बसूया. समय ते त्या बाजूला. मावशी, पूजेची तयारी अगदी छान झाली हो. खूप प्रसन्न वाटतंय वाड्यात. परवापेक्षा बरं आहे घरातलं वातावरण. काय ग, काय झालं होतं परवा? काय झालं माहित नाही ग, पण भांडणाचे आवाज येत होते. हो ना, मग मावशीच सांगतील. मावशी, सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे ना. अगं आता काय, घर म्हटल्यावरती भांडणही होणारच. प्रत्येक घरात होतच असतात. म्हणजे आमच्या घरात कोणावरनं काय भांडण झालं मला काही आठवत सुद्धा नाही. माई मावशी, सगळ्या कशाला उगाच माई मावशींना बोलतो. इकडे तर यामुळे मला आणि सचिनला पूजेला बसता येत नाहीये. त्या बाईने माझा सगळा आनंदही राहून घेतलाय. नाही, तिला मी अजिबात सोडणार नाही. मी आलेच.
चला पूजेची सगळी तयारी झाली आहे. कोण बसतंय पूजेला? गुरुजी, सौरभ आणि अनामिका बसतील पूजेला. अरे वा, छान दिसतेस. पूजेला बसा. अरे अरे, आजकाल सगळंच मॉडर्न झालं ना बाई. आपल्या वेळी लग्न झालं नसतं कोणी पूजेला बसत नव्हतं. थांबा ना जरा. उगीच कशाला फाटे फोडताय? पूजेला उशीर होतोय. मी काय फाटे फोडले मावशी? खरंय तेच बोलते ना. यांचं अजून लग्न झालेलं नाहीये ना. अहो, या दोघांचं लग्नच झालेलं नाहीये, मग हे पूजेला बसतीलच कसे? अहो नाही, म्हणजे विधिवत लग्न झालेलं नाही, पण ते नवरा बायको सारखेच राहत आहेत ना. तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय बोलतायत ते? तुमच्या घरात हे असलं चालत असेल, पण हे पाप तुम्ही माझ्या हातून का घडवतायत? काही शास्त्र बिस्त्र असतं की नाही? अहो म्हणजे लग्न करणारच आहेत ते. अहो पण अजून झालेलं नाहीये ना. त्यांचं लग्न झाले की बोलवा मग मला पूजेला, पण हे अधर्म माझ्या हातून तरी घडणार नाही. तुम्हाला पूजा करायची असेल तर विधिवत लग्न झालेल्या जोडप्यालाच पूजेला बसवा, नाहीतर हा मी निघालो. सचिन अजून आला का नाहीयेस? बाहेरून आवाज येतोय, म्हणजे पूजासाठी नक्की सगळे जमलेत. सिरियसली ह्या लोकांनी मला रूम मध्ये लॉक करून ठेवलंय. आता मी पण काही शांत बसणार नाहीये. बघा मी काय काय करते. दार वाजल्यासारखा आवाज येतोय का? नाही, बाहेर न कुठनं तरी येतं, वाड्यात नाही. नाही सचिन, घरातूनच आवाज येतोय. हो ना, आत कोणाला तरी कोंडून ठेवल्यासारखा आवाज येतोय. कोणी दार वाजवतंय का? काय नक्की भानगड? मी बघतो. काय चाललंय सचिन? तुझ्या घरच्यांनी मला रूम मध्ये लॉक करून ठेवलंय. मॅडम, कोणी लॉक वगैरे केलं नाही. तुम्हाला चुकून लागली असेल कडी. चुकलंय. बरं ठीक आहे, आता तर दार उघडला ना, तर मी बाहेर जातो. मॅडम हे बघा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, खूप मनापासून रिक्वेस्ट करतो. तुमच्या मनासारखं करतोय ना मी सगळं. तुम्ही इथे राहताय तुमच्या इच्छेप्रमाणे. प्लीज एवढं ऐका. शेजार पाजारचे आलेत, आज प्लीज बाहेर येऊ नका. मला नाही माहिती सचिन, मी बाहेर येणार आहे आणि तूच मला बाहेर घेऊन जाणार आहे. नाहीतर आपला मधला जे व्हिडिओ आहे ना, ते बाहेर सगळ्यांना दाखवेन. अगं बाई, ही कोण नवीन पाहुणी? माई मावशी, हिलाच लपून ठेवलं होतं की काय? हिला बघितलं की अधून मधून वाड्यावर. मला दिसत असते ही. हो काय? मेस मध्ये जेवायला येते की काय? नाही ग, सचिनशी बोलताना दिसते. त्याच्याकडे येत असेल. मैत्रीण असेल त्याची. नाही, मैत्रीण नाही, बॉस आहेत माझ्या. ही बॉस ऑफिस मध्ये असते ना, मग घरी कशाला आलीये? म्हणजे हिलाच कोंडून ठेवलं होती की काय?
काय हो मावशी, नक्की काय चाललंय काय? ऑफिसमधल्या बायकांना असं कोणी घरी आणतं का? त्या इथे आल्यात कारण इथेच राहतात आता त्या वाड्यात. म्हणजे अनामिका जशी भाड्याने राहत होती तशी आता ही भाड्याने राहते की काय? बॉस कशाला भाड्याने राहतेय? चांगली कार मधून येते. ह्या वाड्यात कशाला राहील ती भाड्याने? आम्ही एकत्र राहतो. डोकं फिरले का तुझं? जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळग ना, कपरा ना. काय ग वल्ले, तुझा नवरा काय बोलतोय? ऐकतेस ना? सावई बापू निदान चार चौघात तरी असं बोलू नका हो. अरे देवा, या घरात असं पण चालू आहे का? कुठे येऊन अडकलोय मी? या घरात कोणी आता सरळ मार्गी उरलंय का? अहो, यांना दोष देऊन काय फायदा? घरातले मोठे जसे वागतात ना तेच बघून लहान वागतात ना. आता सचिनला दोष देऊन काय उपयोग? घरातला मोठा मुलगाच असा वाहवत गेला तर धाकटा त्याच्या पावलावर पाऊल टाकून वाया जाणारच ना. आता माई मावशीच्या एवढी सूट देते म्हटल्यावर काय बोलणार? घरातल्या मोठ्या मुलाचंच लग्न झालं नाही तरी जोडपं असल्यासारखं माई मावशी त्याला पूजेला बसवायला निघाली. आता सचिन तोच आदर्श नाही का ठेवणार डोळ्यासमोर? घरात पूजा घालावी म्हटलं तर किती गोंधळ, किती प्रश्न. हे बघा, पूजा करायला माणसाकडे फक्त श्रद्धा असावी लागते. आम्हा सगळ्यांची देवावर श्रद्धा आहे. आमच्या घरावर आलेली संकट दूर व्हावी तेवढा साधाच तर मी विचार केला आणि पूजेचा घाट घातला. मी हात जोडते तुमच्यासमोर. कोर्टात उभं केल्यासारखे मला प्रश्न विचारू नका, हैराण करू नका. माझी पूजा चांगली होऊ दे एवढीच मी तुमच्याकडनं अपेक्षा करते. जरा शांत राहा. कसली पूजा? या असल्या घरात मी तरी पूजा सांगू शकत नाही. मी येतो. गुरुजी ऐका ना, मी हात जोडतो. असं करू नका. मावशीने खूप मनापासून तयारी केली पूजेची आणि तिची खूप मनापासून इच्छा आहे की या घरात आज पूजा व्हावी. मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही असं जाऊ नका. तुम्ही प्लीज पूजा होऊ द्या गुरुजी. मी हात जोडतो. पण लग्न न झालेलं जोडपं मला तरी पूजेला बसलेलं चालणार नाही. तू समजूतदार आहेस. आत्ता मी जे काही करणार आहे त्याच्याने तू चिडणार नाहीस. मला समजून घेशील अशी मला खात्री आहे. गुरुजी, मी एकटा बसलो पूजेला तर चालेल ना? ठीक आहे, बसा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
चला पूजा संपन्न झाली आहे. मावशी प्रसाद देताय ना? सचिन भले दे प्रसाद दे सगळ्यांना. मावशी हे काय चाललंय ना वाड्यात, हे फारसं बरं नाही हा. हो ना, लग्न झालेलं नसतानाही हे दोघं एकत्र राहतात आणि ते लग्न होऊनही एकत्र राहीनात.